बाळू, तू आला तर माझ्या जीवाला लय बरं वाटलं बघ. हे रोज म्हणायचे, बाळू नक्की येणार, बाळू नक्की येणार. तुमचं नाव नेहमीच यांच्या तोंडात असायचं. तुमचं नाव घेतलं बिगर एक दिवस गेला नाही त्यांचा. गंगप्पानं मला मनापासून बोलवलं म्हणून मी आलो. आणि कंची बी गोष्ट मनापासून केली की ती पोरी होतीच. एक विचारू का? विचार. वर मनात नका ठेवू. नाही म्हणजे तुम्ही यांना ईर खणायला सांगितले. म्हणजे समजा शेतात फिरला सा आणि एका जागी थांबून तिथंच ईर खणायला सांगितले आणि ह्यांनी बी ईर खणली, पाणी बी लागलं. पर मला सांगा, तिथंच पाणी लागणार आहे हे तुम्हाला कसं कळलं? आता मला वाटलं मी सांगितलं, बाकीच मला नाही ठाव. त्याचं असंच असतं, कुणाला काय बी कळू देत नाही. बरं बाळू, आज माझं तुझ्यामुळं चांगलं झालं बघ. होय होय. गंगप्पा, तू चांगला माणूस आहेस. तू कुणाचं काय वाईट केलं आहेस का? मग तुझं कसं वाईट होणार? वय नर्मदा, हा जा भाकरीचं बघ. होय होय. गंगप्पा, समजा ठीक आहे ना? वय मी आल्यापासून बघतो आहे तुझं पोरग कुणाशी जास्ती बोलत नाही आणि घरात बी थांबत नाही. काय सांगू बाळू तुला, अवघड जागचं दुखणं आहे ते. काय बी सांगा आणि किती बी सांगा, ते कुस्तीचं कूळ आहे ना, ते त्याच्या डोक्यातून जातच नाही बघ. म्हणजे गडी पैलवान आहे म्हणायचा. वय शेती करायची नाही म्हणतो, कोल्हापूरला जायचं म्हणतो या. मग कसं चालेल? त्याला ठाव आहे ना? मग तुमच्या पिढ्या सालगडी म्हणून गेल्या. आता शेतीमुळे कुठं तुमचं चांगलं दिसायला आहे. समद ठाव आहे त्याला. म्या शेतजीकडं सालगडी म्हणून होतो, आम्ही दोघांनी राबवून शेती पिकवली. समद बघतो आहे त्यो. हो, काय सांगायचं म्हणजे भ्या आहे. कसलं ब्या? लई तापट डोक्याचा आहे. मागच्या वेळेला आम्ही त्याला बोललो तर 8 दिवस घराबाहेर होता. हातापाया पडलो तेव्हा घरात आला. त्याला बोललेलं अजिबात चालत नाही. फक्त कुस्ती म्हणतो या. अरे पर पीक पाणी चांगलं आलं तर त्याला पाठवू ना कोल्हापूरला. पर तवर कळ काढायला पाहिजे ना ग. अहो, देवाचं नाव नाही घेत, देवा पुढं डोकं नाही टेकीत. त्याचं काही कळतच नाही बाबा. त्याला नसल टेकायचं तर राहू द्या. आपण सांगून काय होणार आहे? एक दिवस त्यालाच देवाचं नाव घ्यावं वाटल. गंगप्पाच्या पोराचं काहीतरी करायला पाहिजे. रंगे, जरा पितळीचा डबा घे किती. बर. घे. अगं मला सांगायचं. राहू दे, मी करते. तू देवघर नीट कर उद्याच्याला. काय आहे उद्या? अगं महाशिवरात्र हाय, समद्यांनी उपास करायचा हाय. काय? अगं ध्यानातच नाही माझ्या. तू हो कडला, म्या कुठते शेंगदाणा. मी करते तर. तू हो कडला. गंगे हो बसता. आणि अजून काय काय करायचं आहे ते सांग. समद्यांसाठी खिचडी करायची हाय. आणि यासनी सांगते फळं घेऊन यावा म्हणून. समद एकलीच करत बसू न ग, मला बी सांग. बरं बाई, म्या काय तुला नाही म्हणायची नाही. उलट या दिवशी देवाचं काम करशील तेवढं बरंच आहे.
तेवढी सेवा होईल. वय बेलाची पानं आणि फुलं आणून ठेवाय सांगते. वय परत जराचं पुढंच आहे बघ बेलाचं झाड. वय गेल्या साली बाळूने कडकडीत उपास केला होता. पाणी बी पिला नव्हता त्यो. वय ना, पण हाय कुठंच यो. शेटजींचा बी पत्ता नाही आणि बाळूचा बी नाही. अगं आता आपण तरी काय बोलावं. येईल, थांबला असेल तिकडे. आय किती ग माया तुझी. अगं हे तुमच्यावर नाही वय. रामप्पा, काय आहे? तुला समजलं नाही का ह्यो कोण आहे ते? समजलं. हे बाळू आहे. तुमच्या संघ सालगडी म्हणून काम करत होता शेठजीकडं. अरे यानंच मला हिर खांदायला सांगितली. आणि आज आपलं जे काही भलं आहे ते सगळं ह्याच्यामुळं. बा लय वेळा सांगितलेस तू. काय रे सारखं सारखं सांगतोस तू? बरं बाबा, राहिलं. बरं रामप्पा, सकाळपासून कुठं गेलता रे? नाही, बाळूला शेत दाखवायला मी एकटाच गेलो होतो. तू असता तर बरं झालं असतं. जातो म्या. अरे जरा थांब, बोल बाळूशी. कशा पायी? तूच बोलत बस. अरे ज्याच्यामुळं आज आपले चांगले दिवस आले त्याच्याशी बसून जरा बोल. ह्याच्यामुळे चांगले दिवस आलं. अरे बा, तू शेतात राबलास, तू हिर खणलीस आणि ह्याच्यामुळे चांगले दिवस आलं म्हणतोस वय. अरे आपल्या आधीच्या समध्या पिढ्या सालगडी म्हणून गेल्या. मी बी तसाच गेलो असतो. बाळूने ईर खांदायला लावली आणि मी ती खांदली. त्याने सांगितली नसती तर काय झालं असतं? म्या खाणली असती, नाही तर दुसरं कोणी तर केलंच असतं की. पाणी तर तिथं लागणार होतच. हे बघ बाळू, माझा बा आहे भोळा. त्याला असं वाटतं की तू सांगितलं म्हणून हिरीला पाणी लागलं, पण असं काय नाही. आणि मला असलं काय पटत नाही बघ. रामप्पा, गप्पा राहू द्या, त्याला बोलू दे. अरे बाळू परी हो. अरे थांब. हे बघ बाळू, तू माझ्या बाकडे आलायस. रा खा, जे काय करायचं ते कर. तुमच्या दोघांच्या मध्ये मला घेऊ नका. मी जातो. आणि हा बाळू, माझा बा तुझा लय ऐकतो, तर त्याला एक गोष्ट सांग. शेतीतली कामं मला सांगत जाऊ नको म्हणून. शेतीचं मला काही कौतुक नाही. हा, माझी काही मदत पाहिजे का? म्या करल. हा, फाट दे मला बसाय. हा, तुम्ही काय बी करू नका. उद्या महाशिवरात्र आहे ना व, त्याचीच तयारी सुरू आहे. वय का? म्या उपास नाही करत. मला भूक नाही निभत. माझ्यासाठी जेवणच करा. अव समद्यांसाठी एक आणि एकासाठी वेगळं करत बसायचं का? नसल जमत तर तसं सांगा. नाही नाही, म्या करते तुमच्यासाठी जेवण. त्यात काय एवढं? त्याचं कसं आहे, आता वय झालं आहे. नाही जमत मला उपास कराय. वय बरं सुंदरा, मी जाऊन आलो भाई. हा, बरं झालं तुम्ही आलायसा. उद्या महाशिवरात्र हाय. ध्यानातच नाही आलं माझ्या. आणि बाहेर जाताच हायसा तर येताना फळं बी घेऊन यावं.
बर बर टोपलीभर घेऊन येतो त्यात काय हा आलो. त्या लहान होते त्या माती घेऊन यायचे, ती भिजवायचे, त्याची पिंड तयार करायचे आणि त्याची पूजा करायचे. मग आता बी कर की. तुला कुणी अडवलं आहे का? होय, बघू. हे बघ बाळू, माझा बा आहे भोळा. त्याला असं वाटतं की तू सांगितलं म्हणून हिरीला पाणी लागलं, आणि मला असलं काय पटत नाही बघ. बाळू, रामापाचं बोलणं मनाला लावून घेऊ नको. ना माफी मागतो बघ. अरे कशा पाय रामापानं तुझ्या संग असं बोलायला नको पाहिजे होता. तो तापट डोक्याचा, कुणाचं काय बी ऐकत नाही बघ. त्याला कसं समजवायचं आणि काय समजायचं ते बी आम्हाला कळत नाही बघ. गंगप्पा, तू समजावून सांगितलंच ना मग. भय पर अरे त्याला तू समजावायला जाऊ न ग. येळ येईल तेव्हा त्याचं त्याला समजलच. काळजी वाटती या. काही काम करत नाही, शेतीत लक्ष घालत नाही, सारखं ते कुस्तीचं खूळ डोक्यात. बाळू, तू समजवायला गेला तर तुला कसा बोलला बघितलं ना. गंगप्पा, कोण बोललं तर एवढं मनावर घ्यायचं नसतंय. प्रत्येकाचं बोलणं जर मनाला लावून घेत बसलो तर जगणं अवघड होऊन बसल. कुणाचा काय बी असो, पर तुला तो बोलला ते लय लागलं बघ जीवाला. अरे 2 वेळचं खातो ते तुझ्यामुळं, हे नाही कळत बघ त्याला. गंगप्पा, हे उगाच तुझ्या डोक्यात खुळ आहे बघ. खरंच आहे बाळू, पण सारखं काळजी वाटत राहती पोरग हातचं निघून जाईल बघ. हाय गंगप्पा, बापाचं काळीच आहे तुझं, पोराची काळजी असणारच की. माझ्या बाला बी असं वाटतं या की मी हातचं जाईल म्हणून. अरे तुझ्या संग रामप्पाची बराबरी करू नको बघ. तुला जे कळतं ते त्याला एवढंसं बी कळत नाही. तू कुठं, रामप्पा कुठं, दोघं बी इथंच आहे. तसं नव. रामप्पाला सुधरायला तूच सांग काहीतरी आता. मी काय सांगणार, मी आता तर जाणार आहे बाबा. आता म्या काय म्हणतो बाळू, तू गेलंच पाहिजे का? होय, माझी आय वाटकडं डोळ लावून बसली असं. कितीतरी बोलायचं आहे तुझ्या संग. अरे तुझ्या बिगर हाय कोण मला बोलायला? बाळू, काय विचार करतो? थांबशील ना मग थोडं दिस? सांगतो, हाय तवर हाय. उद्याचं काय सांगता येत नाही बघ गंगप्पा. अशा फेऱ्या का मारताय? अयो ते शतपावली करतो आहे. अय्यो, शतपावली करायला जेवलात का? अव्वा, अप्पा तात्याची वाट बघत असतील. काय मेली ती संगत? अय्य, माझी सगळी कामे करतो तो. त्याला कोणी काही बोलायचं नाही. अय्यो, येऊ का फॅन्स? आलात? होय, ये ये. तुम्ही सांगितलं ते काम केलं आहे. पर ते तुझी खूप कामे पडली असतील, जाऊन करू नये. झाली, सगळी कामे झाली. आणि मला ऐकायचे आहे काय काम आहे ते. मला पण ऐकायचंय. येत त्या सांग आता काय करणार. बाळू कुठं आहे ती समजलं आहे. अयो कुठे? अहो ते चंदूलाल शेटकडे काम करत नव्हतं का ते सालगडी म्हणून, काय नाव त्याचं? गंगप्पा, त्याच्याकडे आहे बाळू.
हे आश्चर्यच आहे की रे. हेनरी, आता मला सांगा, ही माहिती कशाला काढली इथं? अशीच माहिती काढत होतो. मला समजलेच पाहिजे. मला पण बाळू माझा मित्र आहे. हम्म. अयो ते बाळूकडे माझे काम आहे म्हणून माहिती काढत होतो. अय्य. तेच विचारते आहे, काय काम आहे म्हणून. अय्यो ते बाळूला मी सांगणार आहे, आमचं पण भलं कर म्हणून. त्यासाठी गावच्या जत्रेच्या आधी तो गावात आला पाहिजे म्हणून. नाही म्हणजे बाळू संग वैर ठेवून काही उपयोग नाही हे समजलं आहे पंचासनी. हेनरी, एक लक्षात ठेवा, बाळूला काही त्रास होईल असे वागू नका म्हणते मी. अय्य. तुम्ही काही बोलला तर मी बाळूलाच सांगीन. अहो काय करताय? मी कासरा हुडकतो आहे. अहो त्यो काय टोपली खाली ठेवला आहे. इथं होय. मी घरभर हुडकतो आहे. तुमचं असंच असतं या काम. काखेत कळसा आणि गावाला वळसा. बर येतो म्या. अहो पर इतक्या रातच्याला कासरा घेऊन कुठं निघालात? मला सश्याचं माई खायचं लय मन करत आहे. मी चाललो शिकारीला. अहो पर आता महाशिवरात्र सुरू होईल आणि आता कुठं माई खायचं म्हणताय? महाशिवरात्रीला माई खाऊ नये. बराबर आहे तुझं, पण गप राहावं ना. अहो पर आता आपण एवढी पूजा करतो महादेवाची, महाशिवरात्र होईपर्यंत कळ काढा की. आता काय मला अडवू नको, माझी लय इच्छा आहे. येतो म्या. अहो पर गंगप्पा कुठे निघालायस? शेतावर. चल तू बी. आणि पण एवढ्या रातच्याला काय काम काढलं आहेस? मला सश्याचं माही खायचं मन करत आहे बघ. पण आता तुला कुठं सापडायचा ससा? येतात आपल्या शेतावर. गंगप्पा मी काय म्हणतो, तुला आजच गेलं पाहिजे का? म्हणजे नंतर गेलं तर चालणार नाही का? माझं आत्ताच मन झालंय. चल तू बी येतो का? नग मी थांबतो, तू जा. बरं इथं थांबून काय करणार आहे तू? बघू. बरं मी जाऊन येतो. नर्मदा आहे आत, काही लागलं तर सांग तिला. किती वेळ झाला शिकार दिसत नाही. रात अशीच जाईन वाटतं. आता काय शिकार येत नाही वाटतं. जावं घरला.
महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या मस्तकावर बेलाची 108 पानं व्हायली. मी तुझ्या समद्या इच्छा पूर्ण करी.